महाविकास स्फोटक प्रकरण, मनसुख हिरण हत्या प्रकरण, 100 कोटींचं वसुली प्रकरण, महाविकास आघाडीच्या 2.5 वर्षांच्या कारकिर्दीचा इतिहास या नावांशिवाय, या प्रकरणांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही। आणि या सगळ्या प्रकरणांशी धागा जोडणारं एक नाव होतं परमवीर सिंग, मुंबईचे माजी पोलीस अधिकारी। परमवीर सिंग यांनी केलेले आरोप महाविकास आघाडीसाठी प्रचंड अडचणीचे ठरले। परमवीर सिंग यांनी जे आरोप केले त्याबाबत पुढे फार काही झालं नाही, पण सध्या परमवीर सिंग यांच्यावरच गंभीर आरोप झालेत आणि तेही न्यायालयामध्ये। बरं, हे आरोप करणारे कोणी राजकारणी नाहीयेत, ते आहेत महाराष्ट्राचेच माजी पोलीस अधिकारी। पण त्याही पेक्षा महत्त्वाचं आहे परमवीर सिंग यांच्यावर झालेले आरोप। महायुती सरकारच्या काळात सत्ताधाऱ्यांना पूरक भूमिका घेणारे परमवीर सिंग काँग्रेस सरकारच्या काळात काय भूमिका घेत होते ते या आरोपांमधून स्पष्ट होतंय। आणि त्यामुळेच परमवीर सिंग यांच्या एकूण कारकिर्दीविषयीच आता प्रश्न निर्माण झालेत। सतरा वर्षांपूर्वी झालेल्या एका स्फोटाचे हादरे महाराष्ट्राच्या राजकारणाला आज बसताय। एकोणतीस सप्टेंबर 2008 मालेगाव मधल्या एका मशिदीसमोर मोटरसायकलवर ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला। त्यात 6 जणांचा मृत्यू झाला। या प्रकरणी गेल्या कित्येक वर्षांपासून न्यायालयात लढा सुरू आहे। त्याच खटल्याच्या सुनावणीत संशयित आरोपी असलेल्या सुधारक द्विवेदी यांच्या वकिलांनी केलेल्या एका दाव्यानं खळबळ उडाली आहे। वकील रणजित सांगळे म्हणाले, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या अटकेचे आदेश दिले होते। परमवीर सिंग यांनी एटीएसचे तत्कालीन अधिकारी महबूब मुजावर यांना बोलावलं होतं। त्यांना नागपूरला जाऊन सरसंघचालक मोहन भागवत यांना उचलण्याचे व मुंबईला घेऊन येण्याचे आदेश दिले होते, पण हे आदेश तोंडी असल्यानं त्यांनी त्यांचे पालन केले नाही। परिणामी मुजावर यांना सोलापुरातल्या एका खोट्या प्रकरणात गोवण्यात आलं। मुजावर यांनी सोलापूर कोर्टात दिलेल्या जबाबात ही माहिती उजेडात आली आहे। मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास खोटा आणि हिंदू दहशतवादाचे खोटे कथानक पसरवण्यासाठीच होता। श्री परमवीर सिंग यांनी त्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये बोलवून समोर बसवून तोंडी आदेश दिलेले होते की त्यांनी नागपूरला जावं आणि नागपूरवरनं परमपूजनीय सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉक्टर मोहनजी भागवत यांना त्यांनी उचलून मुंबईला घेऊन यावं। आता हे कशासाठी घेऊन यावं, का घेऊन यावं याच्याबद्दल कोणतीही शहानिशा झालेली नाही, पण ज्या अर्थी त्यांनी असा तोंडी आदेश दिला त्या अर्थी महबूब मुजावरांना तो अवैध वाटला। त्यांनी सांगितलं की तो आदेश हा पूर्णपणे अवैध होता आणि त्यांनी जो शब्द वापरलेला आहे तो भयानक होता। परमवीर यांच्यावर झालेल्या या खळबळजनक आरोपांमुळे विरोधकांच्या आरोपांनाही धार आली। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांनी ट्विट करत परमवीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले। पोलीस खात्यावर कलंक असलेल्या परमवीर सिंग यांनी सेवेत असताना अनेक चुकीच्या कारवाया केल्या। निष्पाप नागरिकांना खोट्या गुन्ह्यात गोवलं आणि त्यांच्याकडून करोडो रुपये वसूल केले। ज्या पोलिसांनी त्याच्या चुकीच्या कृत्यात साथ दिली नाही त्यांना सुद्धा परमवीर सिंग यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवलं। कितीतरी प्रामाणिक अधिकारी या कलंकित परमवीरचे बळी ठरले। NIA त्याला पाठीशी घालत आहे, म्हणून हा खुनी कटकारस्थानी अजून जेलमध्ये गेलेला नाही। त्याचे सगळे कारनामे हळूहळू बाहेर येतील। बातमी आली आहे ना, बातमी प्रसिद्ध झाली आहे ना, मग ज्यांची नावं आहेत त्या बातमीत तुम्ही त्यांच्या रिॲक्शन्स किंवा त्यांच्या प्रतिक्रिया घ्यायला पाहिजेत। त्यातले परमवीर सिंग जे आहेत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आहेत। एका प्रकरणात त्यांना भारतीय जनता पक्षानंच वाचवलेलं आहे, महत्वाच्या प्रकरणात हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यामुळे परमवीर सिंग मुंबईत उपलब्ध असतात, त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे। निश्चितच सरकारची भूमिका ज्या प्रकार कोणी दोषी आहे त्याला बेड्या टाकण्याची किंवा त्याच्यावर कारवाई करण्याची भूमिका सरकारची राहणार आहे। या संदर्भात सरकार म्हणजे पोलीस विभागामार्फत चौकशी करून आणि सखोल चौकशी करून जोही दोषी असणार त्याच्यावर कारवाई होणार आहे। 100 कोटी वसुलीचं प्रकरण, त्यानंतर अँटिलिया स्फोटक प्रकरण,
मनसुख हिरण हत्या प्रकरण अशा अनेक प्रकरणांमध्ये संशयाची सुई असणारे परमबीर पुन्हा एकदा नव्या प्रकरणात चर्चेत आले. पण आता त्यांच्यावर हिंदू दहशतवादाचे खोटे कथानक रचण्याचा आरोप झालाय, ज्यावर त्यांना स्पष्टीकरण द्यावंच लागेल, कारण हा दावा कुणी खाजगीत नव्हे तर न्यायालयाच्या पटलावर केलाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.